नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वांग्याची भरीताची नवीन रेसिपी दाखवणार आहे। अगदी वेगळ्या पद्धतीने मी भरीत बनवणार आहे आणि हे भरीत खायला खूप टेस्टी लागतं, तसेच करायलाही खूप सोपे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला भरीताचं वांग घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं, एक मध्ये कट मारून घ्यायचा आहे। वांग किडलेलं आहे का नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे वांग जाळीवर ठेवून भाजून घेणार आहोत। वांग भाजताना आपल्याला गॅस हा थोडा मीडियम करायचा आहे आणि वांग छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आपलं वांग हे भाजून तयार झालं आहे। आता आपण याचे साल काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे चांगलं मॅशरने मॅश करून घेणार आहोत आणि भरीतासाठी आपण हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेणार आहोत। मिरची थोडीशी मी भाजून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त चरका मारत नाही। आपल्याला हे मिक्सरला न वाटता तुम्ही अशा पद्धतीने जर कुटून घेतलं तर भरीताला चव ही खूप छान येते। त्यानंतर येथे मी 2 मोठे कांदे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मिरची लसूणचं ठेचलेलं वाटण घेतलेलं आहे। हे भरीत मी लोखंडी कढईत करत आहे। लोखंडी कढईत भरीत केल्याने टेस्ट ही वेगळीच येते आणि खूप छान लागतं भरीत। तेल घालून घेतलं आहे, त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही शेंगदाणे जर घातलेस तर खरपूस असे तळून घ्या। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून परतवून घेणार आहोत। भरीताला तेल थोडं जास्तच वापरायचं आहे, त्यामुळे भरीत हे खायला टेस्टी लागतं। त्यानंतर कढीपत्ता आणि ठेचलेलं मिरची लसूणचं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत। यामध्ये मी लाल तिखट, हळद याचा वापर करणार नाहीत। हे भरीत आपल्याला हिरव्या मिरचीचंच करायचं आहे आणि यामध्ये हळदही घालायची नाहीये। असे भरीत दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान लागतं। दरवेळेसच्या भरीतापेक्षा एक थोडं वेगळ्या पद्धतीने आपण हे भरीत करत आहोत। कोथिंबीर घातली आहे, यामध्ये तुम्ही कांद्याची पातही घालू शकता। व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मॅश केलेलं वांग घालून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। एक झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपलं भरीत हे तयार झालेलं आहे। मस्त असं भरीत तयार झालेलं आहे। हे भरीत बाजरीच्या भाकरीबरोबर खायला तर अप्रतिम लागतं। तर कशी वाटली भरीताची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील।